भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात मी शिल्पा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण शनीचं रत्न नीलम याच्याबद्दल बोलतो आहोत। सर तुम्ही मगाशी सांगितलं की सोन्यात, चांदीमध्ये किंवा पंचधातूमध्ये, लोखंडात सुद्धा नीलम घालता येऊ शकतं, पण बेस्ट रिझल्ट नेमका कशात येतो? की नीलम कधीही सोन्यामध्ये घातलेला चांगला असतो आणि पंचधातूमध्ये जो चालतो रत्न ते कोणत्याही धातूमध्ये चालतो। त्याचं आपण सांगितलं की पंचधातूमध्ये चालतं, म्हणजे त्यामध्ये लोखंड आलं, चांदी आली, सोनं आलं, तांब आलं, लोखंड पण हे सगळे पंचधातूमध्ये जे चालतं ना ते पण सोन्यामध्ये नीलम जर आपण धारण केला तर निश्चितच त्याचं बेनिफिट खूप चांगलं 10 पटीनं चांदीपेक्षा 10 पटीनं जास्त तिथं आपल्याला बेनिफिट घेऊ शकतो। बरं सर, मला काही अनुभव सांगू शकता का तुम्ही की नीलम रत्न घातल्यामुळे या व्यक्तीचं असं झालं, भरभराट झाला, खूप छान झालं? एक नाही, असे हजारो अनुभव आहेत माझ्याकडे की एक सिसोदे म्हणून अधिकारी आहेत, ते माझ्याकडे आले होते, त्यांची बदली तिकडे किनवटच्या तिकडे होते आणि त्यांना इकडे पाहिजे होती आपल्या नाशिक किंवा ठाणे ह्या ठिकाणी। तर त्यांना मी म्हणलं तुम्ही नीलम धारण करा, तर त्यांनी 3-4 महिने ते भिव धारणच नाही केलं की ते नीलम कसं धारण करायचं, घातलं वेगळं तर काही होणार नाही ना। पण मी त्यांना एकदा म्हणलं की मी तुम्हाला लिहून देतो, तुमचं काय नुकसान झालं तर मी जिम्मेदार, तुम्ही ते धारण करा। आणि ते धारण केल्यानंतर त्यांचं प्रमोशनही झालं आणि त्यांची ठाण्याला नाशिकला नाही पण त्यांची पुण्यामध्ये बदली झाली, पण ते ह्या एरियामध्ये आले। ते हे नीलम जे इफेक्ट देतं ना ते फार फास्ट देतं, त्याच्यामुळे लोकांना काय वाटतं की त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट पण फास्ट येतात, निगेटिव्ह रिझल्ट पण फास्ट येतात, त्याच्यामुळे लोक घाबरतात। पण ते जर आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर धारण केला तर निश्चित तिथे आपल्याला फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही। असंच एक महिला आली होती माझ्याकडे की तिच्या बाबतीमध्ये काय होतं की घरामध्ये तिचे 5-6 माणसं होते आणि सगळ्यांचं तिच्याकडून अपेक्षा खूप होत्या आणि हिला बोलूनच दाखवता यायचं नाही कधी पण, ही सर्वांसाठी सर्व करायची। पण शेवटी कधी पण काय असतं की जेव्हा तुम्ही माझ्यासाठी 10 वेळेस करता तेव्हा एकदा तरी तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण तेव्हा ते घडत नाही, तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन पण येतं, मग कुठेतरी एकांतामध्ये आपल्याला मानसिक त्रास होतो। मग तसं होतो, त्या अक्षरशः त्या लेडीजला सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट द्यायची वेळ आली। मग तेव्हा माझ्याकडे घेऊन आले, तर मी म्हणलं ह्यांना फक्त एक आहे की ह्यांना मनाला लावून घ्यायची फार सवय, प्रत्येक गोष्ट ते मनाला लावून घेतात। मग त्यासाठी त्यांना एक नीलम आणि पाचूरत्न धारण करायला दिलं। नीलममुळे होतं काय की माणूस थोडं कठोर बनतो, काही गोष्टी इग्नोर करायला शिकतं आणि त्याला सोर्सेस पण म्हणजे संधी पण भेटते की कुठे प्रेझेंट करण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा काही करायचं असेल त्याच्यासाठी पण। आणि त्यासोबत जर पाचू असेल अजून तर काय होतं की नीलम आणि पाचूमुळे व्यावहारिकता येते, बुद्धी चातुर्य तुमचं वाढतं, तुम्हाला समोरच्या माणसाला कसं बोलायचं, काय बोलायचं, समयसूचकता जे म्हणतात ह्या गोष्टी वाढतात। ते 2 रत्न दिले, त्यानंतर आता तिला म्हणजे ट्रीटमेंट तर कंप्लीट बंद झाली त्यांची, पण आता घरामध्ये त्यांचे एकदम हसत खेळत वातावरण आहे। ते आता काल गुरुपौर्णिमा झाली तेव्हा ते मला भेटायला आले होते, तर ते अजूनही आता 2 वर्ष झाले ते माझ्याकडून ते रत्न घेऊन, पण अजूनही त्यांच्या घरामध्ये आनंद आहे। असे अनेक उदाहरणं आहेत की जेणेकरून आपण ते सांगू शकतो। आता बऱ्याच जणांना काय की आता डॉक्टर लोक येतात माझ्याकडे बरेच की त्यांना आपण अंगठी नाही घालू शकत, किंवा लहान मुलं स्टुडंट असतात त्यांना पण आपण अंगठी देत नाहीत, किंवा लेडीजला पण जास्त 2-2, 3-3 अंगठ्या हातामध्ये घालायचं म्हणलं की नको वाटतं, मग त्यासाठी अशा लोकांना आपण पेंडन पण देतो। आता हे जे पेंडन आहे आपण दिलेलं आहे तर हे कुंभ लग्नाचं पेंडन आहे, याच्यामध्ये नीलम आहे, पाचू आहे आणि हिऱ्याचं उपरत्न झिरकॉन आहे। ह्या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन आपण गळ्यामध्ये धारण केलं तर निश्चित आपल्याला व्यवहार चातुर्य, डेअरिंग पण वाढते, सोर्सेस पण वाढतात, आर्थिक परिस्थिती पण सुधारते, सेव्हिंग होण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप मदत येतो। आणि झिरकॉन ह्याच्या सोबत असल्यामुळे होतं काय की माणूस उपभोग घ्यायला शिकतो। हिरा काय की हिराचं उपरत्न झिरकॉन आहे, तो उपभोग घ्यायला म्हणजे शनी देतो, बुद्धी ते कसं घ्यायचं हे बुध पाचू जो आहे तो कसं घ्यायचं, कॅश करायचं हे शिकवतो, पण त्याचा उपभोग घ्यायचा हे शुक्र शिकवतो। म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप काही आहे पण त्याचा पण उपभोग घेता आला पाहिजे। बरेच जण असतात की त्यांच्या घरात सगळं असतं पण ते सायकलवरच जातील, डिझेलला पैसे लागतील किंवा पेट्रोल जास्त लागेल, असे जे वृत्तीचे लोक असतात, म्हणजे पैसा असतो, सगळे सुख असतात घरामध्ये, पण ते उपभोग करत नाहीत ते, किंवा ते करू पण नाही देत घरच्या लोकांना। तर अशा वेळेस ह्या तिन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ते जर त्यांनी धारण केलं तर निश्चित तिथं फायदा होतो। बरं सर, मला अजून एक गोष्ट सांगा की जर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जर असं कॉम्प्लेक्स असेल एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तर त्यांना सुद्धा नीलम रत्न घातलं तर फरक पडू शकतो? हा निश्चित, नीलम काय करतो की आता स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी कसं असतं की खूप मेहनत घेतात ते,
आणि 2-2 वर्ष 3-3 वर्ष त्यांनी क्लासेस करून ते मेहनत घेत असतात, परीक्षा देतात. एका परीक्षेमध्ये अपयश आलं की दुसऱ्या परीक्षेच्या वेळेस त्यांना एवढं टेन्शन असतं की ते अभ्यास करतात, सगळं करतात, पण परीक्षेला जाताना त्यांना रिझल्टचं टेन्शन असतं. मग ते रिझल्ट काय लागेल ह्या भीतीपोटी तिथे कन्फ्युजनमध्ये जातात किंवा मग एकदम ब्लँक होऊन जातात. तर अशा वेळेला ते जे दडपण आहे ते कमी होण्यासाठी आपण त्यांना निलम आणि पाचू देऊ शकतो. किंवा नुसतं निलम जरी घातला त्यांनी तरी त्यांना कसं होतं की काही गोष्टीचे जे टेन्शन आहे ते इग्नोर करायला शिकतात, मन कठोर होतं आणि प्रेझेंट परफेक्ट करता येतं त्यांना. त्यामुळे तिथं त्यांना बेनिफिट मिळतं. आता बरेच लहान लहान विद्यार्थी पण असे असतात की 10वीच्या परीक्षेला, 12वीच्या परीक्षेला, ज्या महत्त्वाच्या आयुष्यातल्या टप्प्यातल्या महत्त्वाच्या एक्झाम असतात त्या ठिकाणी सुद्धा बरेच मुलं काय करतात की वर्षभर मेहनत घेतात आणि परीक्षेच्या धास्तीनं आजारी पडतात की मग तिथं जे काही 100% द्यायचं असते ते देता येत नाही. तर अशा वेळेस सुद्धा आपण त्यांना निलमचं पेंडंट वगैरे त्यांच्या गळ्यामध्ये घालायला देऊ शकतो, जेणेकरून त्यांना ते दडपण आलं नाही पाहिजे. त्यांनी बिनधास्त जी काही मेहनत घेतली ते 100% तिथं त्यांनी देता आलं पाहिजे. अशासाठी पण आपण हे निलम देऊ शकतो. बरं सर, असं अनेकदा होतं ना की घरामध्ये आई वडील आहेत आणि मूल आहे, पण मूल आहे ते नास्तिक आहे, त्याला ह्या सगळ्या रत्न या गोष्टींवरती विश्वास नसतो, पण आई वडिलांची प्रचंड इच्छा असते की आपल्या मुलगा जर या बॅड पॅच मधनं चाललाय तर त्यांनी एखादं रत्न घालावं. तर मग अशा वेळेस नेमकं काय करता येऊ शकतं? याच्यामध्ये काय की तो जो मुलगा नास्तिक असेल किंवा त्याचा ह्या कोणत्याही शास्त्रावर विश्वास नसेल किंवा त्याला हे धारण करायची इच्छा नसेल, तर अशा वेळेस काय करतो आपण की काही रत्नच तिथे त्याच्या तो झोपतो त्या ठिकाणी जरी हे रत्न त्याच्या जवळ सानिध्यात जरी ठेवलं तरी त्याचा बऱ्याच प्रमाणात कसं असतं, शेवटी ज्याचं डोकं दुखते त्याला झेंडूबाम लावणं फार गरजेचं असतं, दुसऱ्याला लावून उपयोग नसतो. पण त्याला जर आपण डायरेक्टली त्याला देऊ शकलो नसतं त्याच्या वॉलेटमध्ये किंवा त्याच्या पॉकेटमध्ये किंवा तो जिथे झोपतो जिथे बसतो जास्त वेळ अशा ठिकाणी पण देऊ शकतो. किंवा हे जमत नसेल तर त्याच्या आईला आपण काही उपासना देतो, कारण आईमध्ये ती ताकद असते. आई म्हणजे तुम्हाला ह्या जगामध्ये आणणारे ते माध्यम आहे की तिच्यामध्ये मुलासाठी तिने थोडं जरी केलं तर त्याच्या 10 पटीने ते मुलाला मिळतं. तर आपण म्हणतोच आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर याचं मधुर मिलन म्हणजे आई, की ती आई जे काही करेल ती आपल्यासाठी करेल तर त्याचं निश्चित तुम्हाला त्याचं फळ भेटत असतं. आणि आईला पण काही उपासना आहेत किंवा शनीचे मंत्र आहेत किंवा त्याला जी काही अडचण आहे, समजा तो आता व्यसनाधीन झाला आहे, समजा एखादं आता तरुण मुलं मी पाहतो माझ्याकडे बरेच असे पालक येतात की ते डबल ग्रॅज्युएशन झालेले असतात, थोडं फ्रस्ट्रेशन, नोकरी जॉब मिळाला नाही मनासारखा की लगेच कोणत्या वाईट व्यसनाच्या नादी लागतात. तर अशा मुलांना सुद्धा आपण ह्या गोष्टी देऊ शकतो की जेणेकरून त्यांनी ते जर धारण केलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या ती वृत्ती जी आहे की ती होईल, कमी होईल आणि त्यातून त्यांना नवीन काहीतरी सोर्सेस तयार होतील, त्याच्यामध्ये त्यांना महत्त्वाकांक्षा वाढेल, त्यांचं ध्येय ठरेल आणि ते ध्येय ठरल्यानंतर त्याच्यावर जर त्यांनी वाटचाल केली, त्या लाईन आणि लेंथमध्ये त्यांनी जर प्रयत्न केले तर निश्चित त्यांना तिथं बेनिफिट मिळतं. आणि असे जे नास्तिक लोक असतात त्यांनी गळ्यातच घातलं पाहिजे किंवा हातातच घातलं पाहिजे असं काही नाही, त्यांच्या पॉकेटमध्ये पण ठेवू शकतो. कसं असतं की आपल्याला शेवटी सुगंध आपण जसं अगरबत्ती एका कोपऱ्यामध्ये लावतो त्याचा सुगंध सगळ्या अख्ख्या रूममध्ये येतो, तसं हे रत्न जर तुम्ही तुमच्या त्या मुलाच्या बेडपाशी किंवा त्याच्या रूममध्ये तो जिथं बसतो, खातो, उठतो, बसतो अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही एकच रत्न त्या रूममध्ये जर ठेवला त्याचा बेनिफिट चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो. बरं सर, इन केस पती पत्नीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, त्या दोघांचं एकमेकांशी पटत नसेल तर निलम रत्न उपयोगी ठरतं का? एक सांगतो शिल्पा, महत्वाची गोष्ट ह्या बाबतीमध्ये निलम फार महत्वाचा आहे. काय होतं की अपेक्षा, अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो ना, एकमेकाकडून एकमेकाला समजून घेण्याची ही पती पत्नीमध्ये नसेल ना तिथं वादविवाद होतात. किंवा माझ्याकडे मी जेवढे क्लायंट पाहतोय त्याच्यामध्ये 90% क्लायंट जे पती पत्नी असतात ज्यांच्यामध्ये वाद होतात ते त्या दोघांमुळे होतच नाहीत. ननंद येते घरामध्ये काहीतरी बोलून जाते, त्याच्यामुळे तिच्या पत्नीचं डोकं काहीतरी खराब होतं, ती घरामध्ये पुन्हा असे दुसऱ्या व्यक्तींमुळे हे वाद होत असतात. तर अशा वेळेस ते जे दुसरे काही बोलतात आपल्याला ते आपण मनाला लावून घेतो, म्हणून त्याला किती व्हॅल्यू द्यायची हे आपल्या हातात आहे. मी जर तुमचा अपमान केला तर त्याला तुम्ही किती व्हॅल्यू देता याच्यावर डिपेंड आहे, किंवा तुम्ही जर माझा अपमान केला तर मी त्याला किती व्हॅल्यू देतो याच्यावर डिपेंड असतं. ह्या स्त्रियांचं कसं असतं, ह्यांचं जगच पती पासून सुरू होतं आणि पतीपाशीच संपतं. मग ह्यांना काय वाटतं की मी ह्या व्यक्तीसाठी एवढं करते तर मग ह्या बाजूच्या व्यक्तीने असं का वागायचं, मग ह्यांनी तिथं बोललं पाहिजे. मग काही काही पतींचा स्वभाव असा की ते बोलतच नाहीत, काही ते पत्नीलाही समजून सांगत नाहीत आणि ते बोलणार आहे त्यालाही समजून नाही सांगत, ते फक्त ऐकून घेतात आणि गपचूप बसतात. अशा वेळेस हे वादविवाद वाढतात. अशा वेळेस ती जी मनाची भावना आहे ती कमी होण्यासाठी, मन कठोर होण्यासाठी, इग्नोर करण्यासाठी, आणि हे इग्नोर केलं तर काय होतं की माणूस त्या गोष्टीकडे तेवढं लक्ष देत नाही, त्याला तेवढी व्हॅल्यू देत नाही, त्यामुळे ह्या दोघांच्या संसारामध्ये दुसऱ्यांमुळे काही वाद होणार नाहीत. आता तिसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये की दोघांमध्ये जर वाद असतील किंवा गैरसमज असतील किंवा बऱ्याच पाहतो मी, आता माझ्याकडे एक किस्सा, एक फार सांगण्यासारखा हसण्यासारखा किस्सा आहे. माझ्याकडे एक तरुण मुलगा आला, एक 27-28 वर्षाचा.
आणि त्याने एक कुंडली आणली माझ्या आणि त्यानं दाखवली की मला ह्या कुंडलीवर एक चारित्र्य पाहायचं. आता मी प्रश्न पडला मला की हे चारित्र्य पाहायचं तर चारित्र्य एक तर माणूस पत्नीचं पाहिजे किंवा गर्लफ्रेंडचं पाहिजे किंवा खूपच वाटलं तर बहिणीचं पाहिजे, ह्या तिघीपैकी एकीचं पाहिजे. पण मी अंदाजानं सायकोलॉजिकल थोडा विचार केला आणि म्हणलं ह्याच्या पत्नीचंच असेल हे. म्हणून मी त्याला म्हणलं ती कुंडली पाहिल्यानंतर की ही पत्नी जी आहे म्हणलं ही खूप चांगली सुसंस्कृत आहे आणि पतिव्रत आहे. त्या बाबतीत हिच्या कॅरेक्टर किंवा हिचं याच्या बाबतीत बोलायची गरजच नाही. पण हिचा पती जो आहे तू मात्र मूर्ख आहे म्हणला की तो लगेच मीच आहे म्हणला. मी त्यानं प्रामाणिकपणे कबूल केलं. तर असं जेव्हा झालं तेव्हा मी म्हणलं तुम्ही असं काय करता. तर त्याचा प्रॉब्लेम काय होता माझे का हसणं म्हणजे मला पोट धरून हसा वाटू लागलं पण तिथं हसता आलं नाही मला. पण आज मला शेअर करायचं की असे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात प्रत्येक कुटुंबामध्ये असतात. तर ते काय म्हणलं की माझ्या पत्नीनं समजा लाल रंगाचा साडी नेसली आणि त्या दिवशी माझ्या घरी जर कोणी लाल शर्ट घालून आलं तर मला वाटतं म्हणलं की तिनं त्याच्यासाठीच लाल. किती अवघड गोष्ट ही. तर अशा जेव्हा गोष्टी घडतात आयुष्यामध्ये तेव्हा त्या बाईनं करायचं काय. तिचं तर काहीच नसतं ना. आता रस्त्यानं ती समजा निळी साडी घालून चालली आणि बाजूला मोटरसायकलवर कोणतरी निळ्या रंगाचा शर्ट घालून चाललाय तरी हा म्हणतो की तू त्याच्यासाठीच निळ्या रंगाची साडी नेसली. किती अवघड आहे. तर मी त्याला सांगितलं की महत्वाचं काय की तो जास्तच पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो ना आपण ते पत्नीच्या बाबतीत. पण एक वृत्ती मी अशा लोकांची पाहिली की जे पत्नीवर संशय घेतात ना त्यांची एक वृत्ती अशी असते की त्यांची स्वतःचीच नियत खूप खराब असते. कारण त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच तसा असतो. आणि त्यामुळे काय होतं की ते प्रत्येक स्त्रीला त्यामध्ये गुंतत जातात. मग ती आपली बहीण असेल मग आपली पत्नी असेल जी कोणी असेल. तर अशा वेळेस ह्यांची मनाची जी मानसिकता आहे ती व्यवस्थित करण्यासाठी वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्याला आपण नीलमरत्न धारण करतो. हा खूप मजेदार किस्सा होता खरं तर की असं सुद्धा होऊ शकतं. बरेच म्हणजे मी सांगतो ना की कधी कधी मला वाटतं की ही असूच शकत नाही. आता माझ्याकडे काल परवा मागे 2 शनिवार आधीची गोष्ट आहे. पुण्यामध्ये एक जण आला म्हणला की माझी पत्नी माझ्या मित्रासोबत आरतुरं बोलते. आता हा काही प्रश्न असू शकतो का. मग मी थोडा विचार केला मानसिकरित्या की मी म्हणलं तुझं लव्ह मॅरेज आहे का. ते म्हणलं हो. तुझ्या वर्गातल्याच मुलीसोबत आहे का. हो. म्हणलं तुझे मित्र आणि तिचे मित्र सेमच ना मग ते आरतुरच बोलणार ना. म्हणजे ह्या समस्याच असू शकत नाहीत. पण काही लोकांची मानसिकता भावनिकता अशी असते की त्या गोष्टीमध्ये ते अडकून राहतात. तर असे जे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीचा विचार करणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी हे नीलमरत्न उत्तम असतं. ओके. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतेय. ब्रेक नंतर आपण तुम्ही जे मेल्स केलेले आहेत सरांना त्या सगळ्या मेल्सच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. घेते एक छोटासा ब्रेक.